माझं नाव राम आहे. आता लग्न करून घे. मला घरातील कामे आता होत नाहीत, असे आई म्हणायची. म्हणून आईनं मला मुलगी बघण्याचं काम चालू केलं होतं. कारण माझ्याही आईचे आता वय झाले होते. वडिलांचा हात आमच्या डोक्यावर नव्हता. सगळी जबाबदारी तर माझ्याच खांद्यावर होती. पण घरी आईकडे सुद्धा कुणी लक्ष देणारं असावं, तिच्या पण कामात कुणी हातभार लावावा. म्हणून आईच्या मदतीसाठी मी लग्न करण्याचा विचार केला होता. माझ्यासाठी बरीच स्थळं आली होती. त्याच्यापैकी काही आम्हाला आवडली नाही, तर काहींना मी आवडलो नाही. कारण माझ्या डोक्यावर माझ्या बापाचा हात नव्हता. म्हणून मी ज्या कंपनीमध्ये काम करायचो तिथेच माझा मित्र रोहितसुद्धा काम करत होता. एक दिवस असंच सुट्टी झाल्यानंतर मी माझ्या लग्नाचा विषय त्याच्यासमोर मांडला. मला बायको तर हवीच आहे, पण त्यापेक्षा माझ्या आईला घरामध्ये सून हवी आहे, हा विचार मी त्याला सांगितला. त्यानं लगेचच मला एक स्थळ दाखवलं. मुलगी खूप चांगली आहे, तिच्या घरीही खूप चांगलं आहे, मी ओळखतो तिला, अशा बऱ्याच काही गोष्टी मुलीबद्दल त्यानं मला सांगितल्या. आणि मी त्याच गावातील आहे, नोकरीसाठी इकडे शहरात आलो आहे. मी त्याच्या घराण्यातील सगळ्यांना खूप छानपैकी ओळखतो. आणि लगेचच तिचा फोटोही त्यानं त्याच्या मोबाईलमध्ये मला दाखवला. त्याच्या मोबाईलमधील त्या मुलीचा फोटो बघताक्षणीच मला ती मुलगी खूप आवडली. आणि मी लगेचच माझा बायोडाटा त्याला मुलीच्या घरी पाठवायला लावला. मुलगी खूप छान होती. मुलीचे शिक्षणही झालेले होतं. माझ्या आईसाठी ती छान सून शोभून दिसेल असा मनाशी विचार करतच मी माझ्या आईकडे हा प्रस्ताव मांडला. आईनंही तिचा फोटो बघितला. तिलाही मुलगी आवडली. पण नीट चौकशी कर, जरी मित्राच्या ओळखीतली असली तरी, असं माझी आई मला बोलली. आई, तो चांगला मित्र आहे माझा, तो ओळखतो म्हणजे चांगलंच आहे ग स्थळ, मी आईला बोललो. मग काय, माझे बोलणे ऐकून आईनंही लग्नाला मंजुरी दिली आणि आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलीच्या बाबांना मी खूप आवडलो होतो, म्हणून लगेचच सुपारी फोडून लग्न करून घेऊया असं तिथं सगळेच लोक बोलायला लागले. माझ्या आईचा मी एकुलता एक मुलगा होतो. माझ्या लग्नाबद्दल माझ्या आईचे खूप स्वप्न होते, पण वडिलांचा हात डोक्यावर नसल्यामुळे आम्हालाही तेच योग्य वाटलं की साखरपुड्यातच लग्न झालं म्हणजे आपलेही पैसे तसेच बँकेत पडून राहतील, जास्त खर्च होणार नाही. म्हणून मी अशा लग्नासाठी होकार दिला. आणि त्याच दिवशी माझं लग्न झालं गौरीसोबत आणि मी गौरीला घेऊन घरी आलो. गौरी तशी दिसायला खूपच सुंदर होती. ती थोडीशी मॉडर्न आहे असं रोहितनं आधीच मला सांगितलेलं होतं. पण इतकी मॉडर्न निघेल हे मला नव्हतं माहिती. खरं तर कुठल्याही नवऱ्याला आपली बायको जर खूप सुंदर दिसत असेल तरीसुद्धा ती साडीतच खूप आवडते. गौरीला घरी घेऊन आल्यावर माझ्या आईनं आमचा गृहप्रवेश केला. आता मी आणि गौरी आमच्या रूममध्ये गेलो. लांबचा प्रवास होता, लग्न झालं होतं आमचं, तेही असं अचानकच सगळं काही घडलं होतं. म्हणून आम्ही सगळे थकलेलो होतो. गौरीची बॅग मी रूममध्ये आणून ठेवली. लगेचच तिने बॅग ओपन केली आणि त्याच्यातून तिचा एक शॉर्ट टॉप आणि शॉर्ट पॅन्ट काढली. बाथरूम कुठे आहे मला विचारलं. फ्रेश होऊन चेंजिंग रूममध्ये जाऊन ड्रेस चेंज करून आली. मला तर वाटलं होतं खेड्यागावाकडील मुलगी आहे ही, आधी थोडंसं लाजेल, थोडंसं माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करेल स्वतःहून आणि मला समजून पण घेईल. पण गौरी तर अजिबात तशी नव्हती. ती चेंजिंग रूममध्ये जेव्हा गेली ती गौरी बनून
नवीन नवरी बनून आणि रूममधून बाहेर आली तेव्हा ती गौरी वाटतच नव्हती. बाहेर आल्यावर मी तर फक्त तिच्याकडे बघतच राहिलो. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण गौरी त्या शॉर्ट टॉप आणि पॅन्टमध्ये खूपच सुंदर आणि छान दिसत होती, एकदम मॉडर्न. तिला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नव्हती. ती तिच्या धुंदीतच तिचं सगळं आवरत होती. मी मनातच विचार केला, ही शिकलेली मुलगी आहे. त्यात रोहित बोललाच होता की ती खूप मॉडर्न आहे, पण इतकी मॉडर्न असेल हा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. तिने हे सगळं करत असताना एकदाही मला बघितले नव्हते. तिचं आवरून झालं आणि ती बेडवर येऊन बसली. मी तिच्याकडे एकटक बघतच होतो. तितक्यातच तिनेही मला बघितलं आणि विचारलं, काय झालं तुला? असं काय बघतो आहेस? मुलगी बघितली नाही का कधी? मी लगेचच तिला उत्तर दिलं, बघितली आहे ना, पण तुझ्या इतकी सुंदर नाही बघितली. मला तर तिची स्तुती करून तिला जवळ घ्यायचं होतं, पण तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि मला आता झोप येत आहे. खूप खूप थकली आहे मी, म्हणून लगेचच ब्लँकेट अंगावर घेऊन तिनं झोपून घेतलं. मला तर प्रचंड राग आला की माझ्यासोबत बोलायचं सोडून तिला झोपणं महत्त्वाचे आहे. पण आजच लग्न झालं, तेही इतकं घाईत, तेही साखरपुड्यातच. तिच्याही खूप इच्छा असेल तिच्या लग्नाबद्दल. खरंच थकली असेल ती, असा विचार करून मीही शांततेत झोपून घेतलं. मी सकाळी उठलो, ऑफिससाठी आवरलं आणि बाहेर आलो. आईनं देवपूजा करायला लावली म्हणून मी देवघरात गेलो. माझी आई स्वतःशीच बोलत होती. आता सूनबाई आली मला. आज तिचा घरात पहिला दिवस. तिला पहिल्यांदी किचनमध्ये काहीतरी गोड पदार्थ बनवावा लागेल. तिला घरच्या काही जुन्या नवीन रूढी परंपरा समजावून सांगाव्या लागतील. काही प्रथा असतात त्या करून घ्याव्या लागतील. एकदा की तिनं माझं घर आणि माझ्या मुलाला, माझ्या रामला सांभाळलं म्हणजे मी मुक्त एकदाची या संसारातून. आई स्वतःसोबत बोलत स्वतःशीच हसत होती. माझी बायको गौरी अजूनही झोपलेली होती, पण मला माहिती होतं, म्हणून मी तिला लवकर जाग यावी यासाठी तिच्याजवळ अलार्म सेट करून आलो होतो. माझी आई तिला आवाज देत होती, गौरी, सुनबाई आवरलं असेल, तयार होऊन झालं असेल तर बाहेर ये. आईनं 2-3 वेळा तिला आवाज दिला. आता आईच्या आवाजाने गौरी बाहेर आली. तीही बिना आंघोळीची, तशीच पारशी उठून. माझी आई तिच्याकडे आता बघतच राहिली आणि तिला बोलली, गौरी, हे काय घातले तू? आणि अजून आंघोळ केली नाहीस का? घरातील सून आहेस तू आता, आणि हे काय घातलेस तू? इतके छोटे कपडे घरामध्ये घालून फिरत आहेस. तुला काही शिकवलं नाही का तुझ्या माहेरी? आज तुला किचनमध्ये गोड पदार्थ बनवायचा आहे. पूजा होणार आहे सत्यनारायणाची, आणि तू हे असं फिरत आहेस, तेही छोट्या कपड्यांमध्ये. माझी आई वारंवार तिला तेच बोलत होती. आता मात्र गौरी लगेचच बोलायला लागली. या कपड्यांना काय झालं? मी बिना कपड्यांचं तर फिरत नाही आहे ना या घरात, आणि मी अशीच आहे आणि अशीच राहील. मला मॉडर्न राहायला आवडतं. आणि माझी आई लगेचच तिला बोलली, पण इथे चालणार नाही. हे माझं घर आहे. इथे साडी घालावी लागेल तुला, आणि नाही जमलं साडीत काम तर कधी कधी सलवार सूट घालू शकतेस तू, पण असे कपडे इथे घालणं चालणार नाही. आई असं बोलल्यावर गौरी मात्र तू मे करायला लागली. मला तर टेन्शनच आलं. एकीकडे माझी आई तर दुसरीकडे बायको होती. आता मी कसं काय आईकडून किंवा गौरीकडून बाजू घेऊन बोलू शकतो? कारण आपली ही संस्कृतीच आहे. घरातील सून ही साडीवरच
शोभून दिसते काही कार्यक्रमांमध्ये किंवा सणासुदीच्या दिवशी. आणि ड्रेस घालायचा म्हटलंच तर एक छान सलवार सूट लेडीज घालू शकते सासरी. पण असे छोटे कपडे असे घरात घातले म्हटल्यावर कोणतीही सासू नावच ठेवेल ना. आता मी पूजा करून बाहेर आलो होतो आणि लगेचच गौरीला बोललो, गौरी, आई बोलत आहे ते तुला ऐकावंच लागेल. आज पूजा आहे, तुला साडी घालावी लागेल. जा फ्रेश होऊन साडी घालून बाहेर ये. तिनं रागानेच माझ्याकडे बघितलं आणि आत जोरात पाय आपटत मध्ये गेली. थोड्या वेळाने ती तयार होऊन साडी घालून बाहेर आली. सत्यनारायणाची पूजा झाली. सगळे पाहुणे ज्याच्या त्याच्या घरी गेलेत. गौरी ही रूममध्ये आराम करायला गेली. दुपारी 4 वाजता ती परत सकाळच्या त्याच कपड्यांमध्ये बाहेर आली आणि माझ्या आईला बोलू लागली, मला नाश्ता द्या काहीतरी, मला भूक लागली आहे आणि मला काम करायची सवय नाही जास्त. माझ्या आईला तर टेन्शन आलं की ही कसली सून माझ्या मुलाने घरात आणली. माझ्या रामचं आता कसं होईल. पण 4 लोकांमध्ये नाव खराब होऊ नये म्हणून माझी आई तिच्या ह्या काही गोष्टी लपवायला लागली. आता लग्नाला 15 दिवस होऊन गेले होते. माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये अजूनही प्रेम नव्हतं की प्रेमाचे नवरा बायकोचे संबंधही नव्हते. ती मला कधीच तिच्या अंगाला हात लावून द्यायची नाही. मी काही बोलायला गेलोच तर लगेचच म्हणायची, एका दिवसातच लग्न झालं आहे आपलं. ना तुला माझ्याबद्दल काही माहिती आहे आणि नाही मला तुझ्याबद्दल. असं कसं जवळ येऊ देणार मी तुला. मला हे लग्न करायचंच नव्हतं. पण माझ्या वडिलांनी बळजबरी माझं लग्न तुमच्या घरामध्ये करून दिलं आहे राम. मला वेळ हवा आहे अजून. यामध्ये माझी काहीही एक चूक नाही. मी तिला बघतच होतो की ती पुढे बोलली, हे बघ राम, त्याच्यामुळे मी स्वतःला अजिबातही इथे बदलणार नाही. मी अशीच आहे आणि अशीच राहील. आता तर माझं डोकं काहीच चाले ना तिच्या पुढे. माझी आई आता मला बोलू लागली होती, ही कोणती मुलगी तुला मिळाली लग्न करण्यासाठी राम. यापेक्षा तुझं लग्न झालं नसतं ते चांगलं झालं असतं. दुसरी तरी मिळाली असती एखादी चांगली. आता कसं होईल तुझं, आपल्या ह्या कुटुंबाचं. आज आहे मी, पण पुढे मागे मला काही झालं तर कसं होईल सगळं. मला तुझी खूप काळजी वाटत आहे आता. आई टेन्शन घेऊन मला बोलू लागली. मी आईला बोललो, सगळं ठीक होईल. आई काळजी करू नकोस, नवीन आहे ती, जमेल तिला हळूहळू. आई लगेचच मला बोलली, हे एक काम कर, तू तिच्यासोबत प्रेमाने बोल, तिला समजाव. या सगळ्या गोष्टींवर उपचार म्हणजे फक्त आता प्रेमच आहे. आता तुझं प्रेमच तिला सरळ कळू शकतं. बाकी सगळं देवावर सोड. मी आईला हो बोललो आणि माझ्या रूममध्ये गेलो. माझी बायको बेडवर झोपलेली होती. मी विचार केला, मी गौरीसोबत रोमांस केला, एक पती पत्नीचं नातं जे असतं ते बनवलं तर नक्कीच गौरीही माझ्या प्रेमात पडेल, माझ्या घराला आपलं स्वतःचं घर मानेल. म्हणून मी हळूहळू तिच्याकडे झुकू लागलो. तिच्या त्या उघड्या अंगावरून हात फिरवू लागलो. तितक्यातच तिला जाग आली आणि ती जोरातच रागात मला बोलली, हे काय करत आहेस तू राम. माझ्या मर्जीशिवाय माझ्या अंगालाही हात लावायचा नाहीस तू, समजलं तुला. हिम्मत कशी झाली मला हात लावायची. तोच मी तिला बोललो, मी तुझा नवरा आहे गौरी. मग काय झालं, नवरा आहेस तर. तरीसुद्धा माझ्या अंगाला हात अजिबात लावायचा नाहीस. ती रागातच बोलून परत उजव्या साईडला तोंड करून झोपून घेते. मला तर तिचं असे बोलणे ऐकून पुढे काय बोलावं तेच समजत नव्हतं. तिचं माझ्यासोबत बळजबरीने लग्न झालंय मला आठवलं. माझं मात्र खूप मन भरून आलं आणि मी पळतच माझ्या आईच्या रूममध्ये आलो आणि रडायला लागलो. आईने लगेचच ओळखलं की मला काय झालंय. माझ्या आईलाही खूप त्रास झाला.
ही कोणती मुलगी तुझ्या मित्राने आपल्याला दाखवली कुणास ठाऊक, आई बोलू लागली. म्हणून आता मला माझा मित्र रोहित आठवला आणि मी त्याला फोन करून घरी भेटायला बोलवलं. माझी आई मला बोलली, आपल्या घरातीलच गोष्ट आहे, तू बाहेरच त्याला भेटून सांग, म्हणजे काही बदल झाला तर झाला या मुलीत. पण मी आईला बोललो, तो इथे आला म्हणजे तिला काही समजावून सांगेल. आई ठीक आहे असं बोलली. माझा मित्र घरी आला. मी त्याला बोललो, अशी कोणती मुलगी माझ्या गळ्यात बांधून दिलीस तू, जिला कसलेही संस्कार नाहीत, तिला कोणते कपडे कधी घालावे हे सुद्धा कळत नाही. मी अशा मुलीसोबत कसं काय संसार करू शकतो आयुष्यभर. तेव्हा माझा मित्र मला म्हणाला, हे बघ, मी गावाकडे खूप दिवसांपूर्वी राहायचो, तेव्हा मला माहिती होती ती. आता ती बदलली असेल यात माझा काही दोष नाही. आणि मी तुला तिच्यासोबत लग्न करच असं म्हटलं नव्हतं ना. मी तर फक्त तुला मुलगीच दाखवली होती, तुलाच आवडली होती, त्यात माझा काय दोष सांग बरं. एवढं बोलून माझ्या मित्रानेही त्याचे हात बरोबर मागे काढून घेतले. जाऊ दे, जे झालं ते झालं, पण आता तरी काही कर, मी त्याला बोलत होतो. मी बोलतो तिच्यासोबत, माझा मित्र म्हटला. मी माझ्या मित्राला तिला समजावण्यासाठी आमच्या रूममध्ये पाठवलं. माझा मित्र बरोबर अर्धा तासाने तिला समजावून रूमच्या बाहेर आला आणि मला म्हणाला, मी बोललो आहे तिच्यासोबत, ती आता असं करणार नाही असं बोलली मला, चल बघू काय होतं ते. आणि लगेचच बोलला, चल उशीर होत आहे राम ऑफिसला. असं म्हणत आम्ही दोघंही ऑफिसला निघून गेलो. असेच दिवस चालले होते. इतकं होऊनसुद्धा गौरीमध्ये अजूनही काहीच बदल झाला नव्हता. ती आजही तसेच छोट्या कपड्यांमध्ये घरात फिरते. घरात स्वयंपाक बनवत नाही, साधा चहा नाश्ताही तिला जमत नाही. तिनं आईच्या पुढे पुढे करायचं तर माझ्याच आईला तिच्या पुढे पुढे करावं लागतं. मी तर आईला मदत व्हावी म्हणून सून आणली होती तिला, पण सगळं मनाविरुद्ध घडत होतं. माझी आई आणि मी आजच्या आपल्या या समाजामुळे फक्त शांत होतो, पण आईला आता हे सगळं सहन होत नव्हतं. म्हणून माझ्या आईनं विचार करून तिच्या वडिलांना फोन केला आणि आमच्या घरी बोलवून घेतलं. आम्हाला वाटलं तिच्या वडिलांना बघून ती थोडंसं तरी घाबरेल आणि सुधारेल. तरी पण तसं अजिबातही झालं नाही. मला तर तिथे वेगळंच काही कळालं होतं. गौरी तर तिच्याच वडिलांना उलटून बोलत होती आणि म्हणत होती, हे माझं घर आहे बाबा, मी इथे जसं राहायचं तसं राहू शकते, सगळं काही तुमचं ऐकलं आहे मी, आता नाही. आपल्या घरी पण माझ्या बऱ्याच काही गोष्टी होत्या ज्या तुम्ही ऐकल्या नाहीत. आता तुम्हालाही काहीच हक्क नाही मला काही समजावून सांगण्याचा. मी आहे तशीच राहणार, समजलं तुम्हाला. सगळ्यांकडे बघून ती रागातच तिच्या रूममध्ये निघून गेली. आता तर आम्हाला फारच टेन्शन आलं होतं. तिचे वडील आम्हाला म्हणत होते की बिनआईची मुलगी आहे ती, मी एकट्यानंच तिचा सांभाळ केला आहे, त्याच्यामुळे प्लीज तिला सांभाळून घ्या आणि अजून एक चान्स माझ्या या मुलीला द्या. तिच्याकडून मी तुमची क्षमा मागतो. मी लगेचच गौरीच्या वडिलांचे हात पकडले आणि बोललो, बाबा तुम्ही क्षमा मागू नका, ठीक आहे, आम्ही काही दिवस समजून घेऊ, तिला ॲडजस्ट करून घेऊ, काळजी करू नका. दुसऱ्याच दिवशी सकाळी जेव्हा माझा मित्र रोहित घरात आला आणि मला चल उशीर होत आहे असं बोलू लागला, त्या दिवशी गौरीचे वडील रोहितचा चेहरा बघून जागेवरून उठूनच उभे राहिले आणि तू इथं असं बोलू लागले. मला वाटलं दोघंही एकाच गावातील आहेत, दोघंही ओळखत असेल एकमेकांना. तितक्यातच आई देवदर्शनाला मंदिरात निघाली होती. माझा मित्र आणि माझे सासरे एकमेकांकडे बघत होते, जणू त्यांच्यामध्ये काही दुश्मनी आहे. तो त्यांच्याच गावातील आहे हे मला माहिती होतं,
पण यामागील कारण दुसरंच काही असू शकतं जे माझं जीवन उद्ध्वस्त करेल हे मला माहिती नव्हतं. माझी आई देवदर्शनाला निघून गेली. माझे सासरे इकडे शहरामध्ये आले होते म्हणून त्यांचं काही काम पूर्ण करण्यासाठी निघून गेले. मी आणि रोहितही बाहेर ऑफिसला निघालो होतोच की तितक्यातच रोहितला एक फोन आला आणि रोहित मला बोलला, तू पुढे हो राम, मी अर्धा तासात येतोच. मी पण ठीक आहे म्हणून पुढे कंपनीमध्ये काम करण्यासाठी निघून गेलो. पण इकडे घरामध्ये कोणी नव्हतं म्हणून रोहित माझ्याच घरात घुसला. माझी बायको गौरी अजूनही तसल्याच छोट्या कपड्यांमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. रोहित जाताक्षणीच त्यानं तिला जोराची मिठी मारली. ती त्याच्यावर खूपच चिडली. तू मला बोलला होतास ना की आपल्याला आता गावात भेटता येत नाही म्हणून मी तुझ्यासाठी एक नवरा शोधून आणला आहे शहरातला. तिथे आपल्याला रोज भेटता येईल. मग का रोज भेटायला येत नाही मला? मला महिना झाला इथं लग्न करून आले आहे मी आणि तू साधं तुझं तोंडही दाखवलं नाहीस मला. माझी बायको त्याला रागवत होती. रोहित तिला सॉरी, चुकलं असं बोलत होता. अगं कुणाला आपल्या नात्यावर संशय यायला नको ना म्हणून मी तुझ्यापासून दूर राहत आहे थोडे दिवस. कारण आपण इथून पुढे आता कायमस्वरूपी असंच तर भेटत जाणार आहोत. म्हणून दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडले. म्हणजे माझ्या बायकोचं, गौरीचं आणि रोहितचं अफेअर चालू होतं. गौरीच्या वडिलांचा त्या दोघांच्याही लग्नासाठी विरोध होता कारण त्यांना रोहित अजिबातही आवडत नव्हता. म्हणून त्या दोघांच्या लग्नाला त्यांनी नकार दिला होता. म्हणून त्यांच्या मुलीचं आणि त्यांच्यामध्ये राग आणि द्वेष होता. म्हणजे रोहितनं सुद्धा त्याच्या आईशी पूर्ण करण्यासाठी त्याच्या गर्लफ्रेंडचं लग्न माझ्यासोबत करून दिलं होतं. हे खूप मोठं कोडं आता माझ्यासमोर उलगडणार होतं. पण अजूनही मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण त्याच दिवशी जेव्हा ते दोघं एकमेकांसोबत प्रेमाचे रंग उडवत होते तेव्हाच गौरीचे बाबा घरी आलेत. रोहितला तिथे पाहून ते रागाने लाल झाले. तू इथे काय करत आहेस? माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला आला आहेस का? आणि तुम्ही दोघे इथे असं काय करत होते? गौरी, तुझं लग्न झालंय, तुला समजत नाही का? तिचे बाबा चिडूनच तिला प्रश्न विचारत होते. आता मी पोलीस स्टेशनमध्ये सगळं काही सांगतो आणि इथे घरीही सगळं काही सांगून देतो सगळ्यांनाच, म्हणून तिचे बाबा तिला रागवत होते. पण तिला तिच्या बापापेक्षाही आता तिचा तो प्रियकर जास्त जीवलग होता. त्या दोघांनी एकमेकांकडे बघून बाबांना या जगातून कायमस्वरूपी देवाकडे पाठवून दिलं. रोहित गडबडीतच आता ऑफिसमध्ये आला. दुसऱ्या दिवशी सकाळी आई आमच्या रूममध्ये गेली गौरीला नाश्ता देण्यासाठी. तेव्हा तिला तिथे 2 रुमाल मिळाले जे रोहितचेच होते. या अगोदरही एकदा आढळला होता असाच रुमाल, जेव्हा अर्धा तासासाठी माझा मित्र तिला समजावून सांगण्यासाठी आमच्या रूममध्ये गेला होता. माझी आई लगेचच बोलली, गौरी, हे मुलांचे रुमाल तू का वापरतेस ग? माझा मुलगा तर असा रुमाल वापरत नाही. कोणी आलं होतं का आपल्या घरी? माझी आई तिला प्रश्न विचारते. माझ्या रूममध्ये कशाला कोण येईल आणि मला जे वाटेल ते मी वापरेल. तुम्हाला काय करायचं आहे? असं उत्तर देऊन गौरीनं तिच्या रूमचा दरवाजा बंद केला. पण आई ते रुमाल बाहेर घेऊन आली होती आणि मला म्हणत होती की राम, मला तरी काहीतरी वेगळंच वाटत आहे रे. पण काय चालू आहे ते माझ्या मनाला नीट कळत नाही आहे. त्याच दिवशी माझा मित्र बाहेर माझी वाट बघत उभा होता. वरतून माझ्या शर्टवर पाणी पडलं म्हणून त्यानं त्याच्या खिशात हात घालून रुमाल काढला आणि शर्टवरील पाणी पुसलं. मी लगेचच त्याला विचारलं, हा रुमाल कुठं मिळाला? तू नेहमीच असे रुमाल वापरतो का? माझ्या मनातले प्रश्न कदाचित त्याला कळाले नसेल म्हणून तो बोलला, हो, मला असेच रुमाल आवडतात. तुला पाहिजे असेल तर सांग, मागून घेईल मी अजून. मी त्याला बोललो, नाही, मी सहजच विचारलं.
पण माझ्या मनात कुठेतरी माझ्या बायकोबद्दल आणि त्याच्याबद्दल काहीतरी वाईट विचार यायला लागले. आता रोजच तो हाफ डे घेऊन माझ्या घरी यायचा. माझी आई आराम करत तिच्या रूममध्ये असायची. हे गौरी बघून घ्यायची आणि त्याला फोन करून बोलवायची आणि तो लगेचच घरी यायचा. तो माझ्या बायकोला भेटून परत एकदा ऑफिसला यायचा. हे असं कित्येक दिवस चालूच होतं. मी जेव्हा इथून काम करून थकून घरी जायचो, जेवण करून रूममध्ये जायचो, माझ्या बायकोला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचो, पण ती कधीच मला तिच्या अंगाला हात लावून द्यायची नाही. कसलीही धमकी देऊन मला ती टाळायची. त्यामुळे मीही आता तिचा विषय इथेच सोडून दिला होता. जे चालू आहे ते चालूच होतं. न आईला ती कसली मदत करत कामात, न मला ती नवऱ्याचा हक्क देत. आमच्यात तर साधं प्रेम पण नव्हतं एकमेकांवर. म्हणून मला पण तिच्यासोबत लग्न करून आता पस्तावा येत होता, राग येत होता. पण एक दिवस ती अचानकच माझ्याजवळ येऊन मला हात लावू लागली आणि माझ्यासोबत ती प्रेमानं बोलू लागली. पण तेव्हा मला तिचा राग येत होता खूप, कारण ती माझ्या आईला कुठल्याही प्रकारची कामांमध्ये मदत करायची नाही. माझ्या आईला उलटून बोलायची म्हणून ती माझ्याजवळ येत होती, पण यासाठी की मी तिला महिन्याचे 50,000 रुपये तिच्या शॉपिंगसाठी तिला द्यावे. म्हणजेच ती एक बायको म्हणून माझे जे काही हक्क आहे ते मला सगळे देईल. पण मला तिचा असा पैशांवर मोजलेला हक्क आता नको होता. मी तिला बोललो की हे बघ गौरी, पूर्ण 50,000 माझा फक्त पगार आहे आणि त्याच्यामध्येच मला पूर्ण घर चालवावं लागतं. त्यामुळे मी तुला पैसे देऊ शकत नाही इतके. तुला जायचं असेल सोडून तर तू बिंदास जा. खरंच तू तुझ्या वडिलांच्या घरी निघून जा. पण तिनं साफ नकार दिला मला. ती तिच्या वडिलांच्या घरी जायला तयार नव्हती. असे दिवस चालले होते. माझ्या नजरेआड माझा मित्र आणि माझी बायको मला धोका देत होते आणि माझ्याच घरात माझी बायको माझ्याच बेडवर माझ्या मित्रासोबत. असेच एक दिवस आम्ही दोघंही निवांत ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये भेटलो. मी त्याला विचारलं, तू आता ऑफिसला खूपच हाफ डे घेत असतो रे. सुट्ट्या पण चालूच असतात तुझ्या. काही गर्लफ्रेंडचा चक्कर नाही ना? तो हसूनच मला बोलला, लग्न करून काय होतं मी तुझ्याकडे बघून शिकलो आहे. त्यामुळे मला लग्न करायचं नाही बाबा. एक आहे गर्लफ्रेंड माझी, तीच बायकोसारखी आहे. इतकं म्हणून त्यानं विषय टाळला. मी मात्र त्याच विचारात होतो की मी लग्न करून किती मोठी चुकी केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसला निघून गेलो. माझी आई देवपूजा करायला मंदिरात गेली, पण अचानक आईची तब्येत थोडीशी खराब झाली म्हणून ती अर्ध्या रस्त्यावरूनच माघारी परत घरी आली. माझ्या बायकोच्या रूममधून हसण्याचा आवाज आईला आला म्हणून माझी आई ते बघण्यासाठी माझ्या रूमकडे गेली. तिनं जे बघितलं तिच्या पायाखालची जमीन सरकली, कारण माझा मित्र आणि माझी बायको एकामेकांच्या मिठीत बेडवर पडले होते. त्यांना असं बघून माझी आई जोरातच त्यांना ओरडली, तू तर माझ्या मुलाचा मित्र आहेस ना रे. तो किती विश्वास करतो तुझ्यावर. माझ्या रामनं तुझ्या एका सांगण्यावरून त्या मुलीशी लग्न केलं आणि तू काय केलं? तुझी ही गर्लफ्रेंड माझ्या मुलाची बायको म्हणून आमच्या घरात पाठवून दिलीस, जेणेकरून ती आमच्यासोबत असं वाईट वागेल. समाजाच्या भीतीनं आम्ही तिला कोणीच काही बोलणार नाही आणि मग तुम्हा दोघांचंही रान मोकळं. मी हे अजिबात आता सहन करून घेणार नाही. माझ्या मुलाला आत्ताच्या आत्ता सगळं काही मी सांगेल. आई बोलतच होती, गौरी तू तुझी बॅग भर आणि आमच्या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा. माझी आई खूप चिडली होती आणि मला फोन करत होती. माझ्या आईला दम्याचा त्रास होता. तिला टेन्शन आलं की तो त्रास खूपच वाढायचा. माझ्या मित्राने आणि माझ्या बायकोने त्याच गोष्टीचा फायदा घेतला. तिचं इन्हेलर आईपासून हिसकावून घेतलं. आई वारंवार मला फोन करत राहिली आणि म्हणत होती फक्त घरी लवकर ये राम, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण मी घरी जाईपर्यंत माझी आई मला सोडून निघून गेली होती. तेव्हा मी खूपच रडलो. मला खूप वाईट वाटलं की एक आई तर होती माझी,
जी माझी खूप काळजी घ्यायची, मला जीव लावायची, माझ्यावर खूप प्रेम करायची. आता तर ती पण मला सोडून देवाकडे गेली. आता माझं कसं होईल म्हणून मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो. पण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर अजिबातही दुःख नव्हतं. पण माझी आई मात्र फोनवर बोलता बोलता मला बोलून गेली होती की मित्रच मित्रांचे राहत नाही, धोका देतात. तिला काय बोलायचं होतं मला तेव्हा समजलं नव्हतं. पण तिचे ते शब्द सारखं माझ्या डोक्यांमध्ये फिरत होते. म्हणून मी माझ्या बायकोवर नजर ठेवायची ठरवलं होतं. माझ्या मित्रावरही मी नजर ठेवत होतो. कारण आई अशी अचानकच आमच्यातून निघून जाणं, गौरीच्या बाबांचा काहीही तपास न लागणे, त्यांचा फोन न लागणे कुठेतरी मनाला चटका लावत होतं. एक दिवस ती फोनवर बोलत होती, आता तर आपल्या रस्त्यामध्ये कोणीही राहिलं नाही, ना माझा बाप ना त्याची आई. आता आपल्यालाही कधीही कोणीच सापडू शकत नाही आणि दूरही करू शकत नाही. आपण नेहमीच आता असा रोमांस करू शकतो. ज्यावेळी तिचं हे बोलणं मी ऐकलं, माझ्या मात्र पायाखालची जमीन सरकली. म्हणजे माझ्याच बायकोने आणि तिच्या त्या बॉयफ्रेंडने माझ्या आई आणि तिच्या बापाचा जीव घेतला होता. तसंच माघारी फिरलो आणि लगेचच मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो. माझी कंप्लेंट दिली. पण मला तिला रंगेहात पकडायचं होतं आणि तुमची सगळ्यांचीही गरज पडेल असं मी पोलीस स्टेशनमध्ये तिथे सांगून ठेवलं. सगळ्यांनीही मला कोऑपरेट केलं. मला सगळं माहिती आहे असं मी न मित्राला दाखवलं ना माझ्या त्या बायकोला. असेच आता दिवस जात होते. माझ्या मित्राचं आणि माझ्या बायकोचं भेटणंही यात खूप वाढलं होतं. एक दिवस माझा मित्र मला बरं वाटत नाही म्हणून मी आज येत नाही ऑफिसला, तू जा म्हणून मला बोलला. मी कंपनीच्या रस्त्याला निघालो. पण गाडीच्या आरशामधून जेव्हा मागे माझं लक्ष गेलं तर बघितलं माझा मित्र माझ्या घराच्या दिशेनं आपली गाडी घेऊन चालला होता. माझ्या डोक्यात लगेचच आले. मी तशीच गाडी मागे फिरवली. आता माझा मित्र माझ्या घरामध्ये गेला होता. माझ्या बेडरूमपर्यंत तो पोहोचला होता. मी लगेचच पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि त्यांची टीम तिथे बोलवून घेतली. कारण यांचा काय भरवसा, हे मला पण मारून टाकतील दोघं. मी जेव्हा घरात गेलो तेव्हा माझा मित्र आणि माझी बायको एकामेकांसोबत प्रेम करत होते. माझ्या तर हृदयाचे ठोकेच बंद पडले असंच मला वाटलं जेव्हा त्या दोघांना मी असं बघितलं. हा तर माझा बेस्ट फ्रेंड होता. त्यानेच मला ही मुलगी दाखवली लग्न करण्यासाठी आणि मला किती समजावलं. जर त्याचं या मुलीसोबत प्रेम होतं तर त्यानं तिच्यासोबत लग्न करायचं होतं ना. तिचं लग्न माझ्यासोबत करून माझी लाईफ का बर्बाद केली, असे अनेक प्रश्न माझ्या मनात आता येत होते. म्हणून हा लग्न करायचं नाही असं म्हणतो. आता माझी बायको त्याला म्हणत होती, गावामध्ये आपल्या दोघांचीही भेट जास्त होऊ शकत नव्हती आणि त्यातच बाबांनी तुला आणि मला मळ्यात बघितलं म्हणून बाबांनी लग्नाची खूपच घाई केली माझ्या. त्यातच तू तुझ्या काकांमार्फत मला तुझ्या या मित्राचं रामचं स्थळ पाठवलं आणि मलाही समजवलं की तू लग्न करून घे. आपल्या दोघांचेही प्रेम हे असंच कायम पुढे चालू राहील. आपल्याला फक्त ह्याच गोष्टी लागतात, त्या आपल्याला आयुष्यभर आता चालतील. आणि किती छान ना, आपल्यात हे सगळं खरंच होत आहे. मी त्या रामसोबत लग्न तर केलं, पण अजूनही मी त्याला माझ्या अंगालाही हातही लावू दिला नाही. कारण मी फक्त तुझ्यावरच प्रेम करते आणि फक्त तूच एक माझा आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आयुष्यभर तुझ्यासोबत अशाच नात्यात राहील, पण तुला दूर जाऊ देणार नाही. कारण प्रेम करते तुझ्यावर खूप. हवं तर तुझ्याच मुलांना मी जन्म देईल आणि रामचं नाव सांगेल. इतकं खराब विचार करून दोघंही असतात. म्हणजे मुलापर्यंत इथपर्यंत त्यांच्या गोष्टी चालू होत्या, पण आता मला त्या ऐकवल्या जात नव्हत्या. म्हणून मी जोरातच
तो रूमचा दरवाजा उघडला. दोघंही खूप घाबरले होते मला बघून. मी तर माझ्या मित्राची कॉलर पकडली आणि त्याला बोललो, ही जर तुझी गर्लफ्रेंड होती ना, तुला इतकी आवडत होती, ती तुझ्यावर इतकं प्रेम करते, तर तू तिच्यासोबत लग्न का केलं नाहीस? माझं लग्न तिच्यासोबत का लावून दिलंस? मला का असा धोका दिला? तेव्हा त्या दोघांनी परत एकदा एकमेकांकडे बघितलं आणि त्यांनी दोघांनी लगेचच मला कॉटवर पाडलं आणि ती बोलली, गौरी, ती पिलो दे ग, यालाही त्याच्या आईकडे आणि त्याच्या सासऱ्याकडे पाठवून द्यावं लागेल वाटतं, असा माझा मित्र बोलला. बापरे, म्हणजे माझ्या आईला आणि तिच्या स्वतःच्या बापाला तिनं या जगातून फक्त या प्रेमासाठी, या काही शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी कायमस्वरूपी देवाच्या घरी पाठवून दिलं. अशी ही स्त्री या जगात असू शकते जी अशा प्रेमासाठी बापाचा जीव घेईल, जो बाप फक्त तिची काळजी करत असतो जीवनभर. मी विचार करतच होतो की पोलीस आतमध्ये आले आणि माझ्या बायकोला आणि तिच्या त्या प्रियकराला, माझ्या विश्वासघाती मित्राला घेऊन निघून गेले, कारण त्यांनी खूप मोठा गुन्हा केला होता. पण आज मात्र मी एकटाच आहे. काश जर मी माझ्या मित्राचं ऐकलं नसतं आणि त्या मुलीसोबत लग्न केलं नसतं, तर माझी आई आज जिवंत असती आणि माझ्यासाठी एखादी दुसरी मुलगी माझी बायको म्हणून ती घरात घेऊन आली असती आणि माझा संसार सुखात चालू असता, माझे कुटुंब सुखी असते. पण आज मात्र मित्रावर विश्वास ठेवून बसलो आणि स्वतःच्या आयुष्याचं मी वाटोळं केलं. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य फक्त एकच आहे. लग्न करायचं असेल तर मुलगी असो की मुलगा, त्यांची पूर्ण पडताळणी करूनच करा. मुलगा मुलगी एकमेकांना त्यांच्या पास्टबद्दल विचारून घ्या. जर त्यांच्या आयुष्यात आधीच कोणी असेल तर बळजबरीनं त्यांच्यासोबत लग्न करू नका, कारण जीवन हे एकाचंच नाही तर दोघांचंही उद्ध्वस्त होऊन जातं. आईवडिलांनीही बळजबरीनं आपल्या मुलांचं लग्न करून देऊ नये, कारण त्याचे परिणाम पुढे जाऊन असे वाईट घडतात. आणि अजून एक, जे माझ्या प्रत्येक स्टोरीमध्ये मी तुम्हाला सांगत असते, मित्र असो की दुसरं कोणीही असो, आंधळा विश्वास म्हणजेच डोळे झाकून विश्वास हा कुणावरच करू नका, कारण हे कलियुग आहे. कोण कधी धोका देऊन जाईल समजणार सुद्धा नाही. चला तर मग, ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा स्टोरी आवडली का, आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.